तर राम राम शेतकरी मित्रांनो, आपण आज सकाळी 8 वाजता शेतामध्ये आलतो. कारण की भरपूर मित्रांच्या कमेंट येऊ लागल्या की सर आता कंदसड लागलेली आहे, कंदसडवर का तुमच्या हळदीला लागली का नाही. तर आपण आपल्या हळदीला स्वतः बघू, आपल्या प्लॉटला की कंदसड लागली का नाही. आणि प्रत्येक सरीची बघू. तुम्हाला तर माहिती आहे आपण एका याची दाखवत नाही, आपण प्रत्येक सरीची जिथे कंदसड लागली का आता तिथलीच दाखवायची. इथे तर कुठं नाही आहे या सरीला बघा, कारण की पिवळं पान पडते बघा. असं पान पडलं पण याच्यात ताकद आहे आता, पण कंदसड नाही आहे याला नेमकीच. म्हणजे आपण ड्रिचिंग केली ती पहिल्यांदा 2 वेळेस ड्रिचिंग केली ती, त्याच्यामुळे मला तर वाटायला कुठेतरी नसेल, पण असू शकते. असं नाही सांगता येत. कंदसडचं औषध प्रत्येक ठिकाणीच पोहोचेल नाही आपलं, कारण की पोहोचतच नाही आहे. कोणं जरी ड्रिचिंग केली तर कुठं ना कुठं तरी आपल्याला कंदसड गवशेल. आता मी दाखवतो तुम्हाला, आपण प्रत्येक सरीमध्ये बघू. फोटो व्यवस्थित आहेत आपले, हळद गच्च झालेली आहे आता सगळी, हे बघू शकता तुम्ही. आणि हळद आपल्याला आता म्हणजे 5 फुटापर्यंत गेलेली आहे. कंदसड कंदसड हे असे पिवळे पानं पडतात की आपल्या हळदीवर थोडी थोडी नॉर्मल कंदसड लागलीच म्हणून समजायचं. म्हणजे लागून थांबली, पहिल्यांदा लागली होती, आता हे बघू शकता तुम्ही. पण हे तर तेवढं दिसेना झाले, मला तर वाटण झाले. पण पिवळे पानं पडायच्या अगोदरच आपण जर औषध फवारलं, आपलं ड्रिचिंग केली, तर आपल्या हळदीवर कंदसड यायची लवकरच अटॅक थांबत. आता हे माशा बघू शकता तुम्ही, ही कंद माशी, हीच माशी बघा कंदसड लावती. आता ही मेलेली ही माशी, ही काय मरून पडलेली माशी. आता हे बघू शकता तुम्ही, कंदसड तर कुठेच दिसेन झाली, कारण कंदसड प्रत्येकाला ओळख नाही येते. आता मी दाखवतो तुम्हाला, माझ्या प्लॉटला कुठेतरी असेल कंदसड, असं होऊ शकत नाही आहे. हे बघा, हे कंदसडला असं होत असते बघा. हे का हे पानं, हे पानं असे म्हणजे डाग पडलेले होऊन दिसतात, पण ही थांबलेली आहे कंदसड. जर थांबली नसती, आता हे बघा हे एवढं झाले हे, तर हे पान पूर्ण पिवळं पडलं असतं असं. पण हे कंट्रोलमध्ये आहे कंदसड. हे का आता हे याच्यात ताकद आहे, नाहीतर हे उपसून लगेच येतात बघा. हे यांच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामुळे हे उपसून येत नाही, तर लगेच उपसून येते. हे असं जीव सोडून दिल्याने लगेच उपसून येते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीला लगेचच्या लगेच फिरून बघावे. वा, इथे बघू शकता तुम्ही फुटवे. 1 2 हे 3 हे 4 हे 5 फुटवे आहेत इथे, हे बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे, हे 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 कशाचा डाग आहे मला सुद्धा अजून नाही कळला की कंदसडचा आहे का काय आहे. मी कंदसडचे औषध सोडवलो, पण हे औषध कशाचं आहे तर मला अजून सुद्धा मेळ लागला नाही. की हे पाण्यामुळे होते बहुतेक मला वाटायले, कारण की इथून पाणी चाललं याच्या मधात, आणि हे पाण्यामुळे दिसतात का काय आहे की कुठे कुठे तशी डागं दिसायली. तर मला वाटलं तीच कंदसड आहे की 1-2 वेळेस मी त्याला 2-4 ठिकाणचे पाणी उपटून बघितले, त्यांच्यामध्ये बघितलं वाश यायला काय, पण तसं काही नाही लक्षण आपले. आता हे बघू शकता हळद आपली, आणि हे पेंदा बघू शकता, आणि फुटवा बघू शकता, आणि हे फुटवे बघू शकता इथं तुम्ही. इथं तर एवढे झालेत की सांगताच सोय नाही. 1 2 3 4 आणि 4 फुटे आहेत इथं. आणि हे बघू शकता तुम्ही 4 1 2 3 आणि हे 4, म्हणजे 4 5 फुटे आता झालेली आहेत आपली. ती तिकडे बघू शकता तुम्ही. हे का, आणि फुटे जेवढे जाडे असतील ना तेवढा आपला फायदा राहतो बरं का. हे बघू शकता. आता कंदसड तर मला दिसत नाही आपल्या हळदीवर कुठे, मी सगळं फिरून दाखवणार आहे तुम्हाला. आता कंदसडला खाली जर जायचं म्हणलं तर व्हिडिओ भरपूर मोठा होतो, आणि कंदसड तर मला दिसतच नाही आहे सध्या. आता एवढी शोधतोय मी. प्रत्येक सरीला बघणार आहेत आपण, व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्ही व्हिडिओ सोडून जर गेले तर तुम्हाला कंदसड कळणार नाही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवताल, तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवताल, पण आपलं आहे ते सगळं लाईव्ह राहतं, म्हणजे तुम्हाला समजेल. कारण की प्रत्येकाच्या शेतीमध्ये कशी कंदसड येते, कशी लागते, कशा पानावर येते, आणि पानापासून जर ओळख नाही आली कंदसड तर तुमच्या हळदीवर कधीच रोग येणार नाही. कारण की तुम्हाला अंधुग्रह, हे बघा हे लक्षण आहे तर कंदसडची. हे असं झालं की हे समजायचं याला कंदसड लागली. त्याच्या खाली बघू शकता तुम्ही, हे मी उकरलेलं आहे.
हे का, पण याला लागलेली आहे 100%. तर कारण की हे जर आता उठून बघितलं तर आपण सगळा हात भरून जाईल आपला आणि मोबाईल पण भरल्या जाईल. त्याच्यामुळे इथे मला तर वाटायला आहे म्हणून, कारण की वरी जर तसे लक्षणं झाले तर एखाद्या वेळा असू कसं ते एखाद्या किड्या बिड्यानं खाली बी होऊ शकतात. पण खाली तर काही दिसत नाही आहे. हां, लागली बघा, याला कंदसड लागलेली आहे. हे का, हे का नासली ही आहे कंदसड. आता ही कंदसड निघत नाही आहे, पण हां ही एक का हळदीचा असा वास येण्या प्रकारे आणि हे होण्यापेक्षा बघा, तुम्हाला सांगितलं की या पानामुळे लगेच ओळखता येते आपल्याला की कंदसड लागली का. जर तुमचं पान असं कुठं झालेलं असेल तर लक्षात घेऊन जा, खाली उकरून बघा की हे का तुम्हाला दिसली का कंदसड. कोणी म्हणतं पण आता हे हात भरतात आणि मोठा व्हिडिओ होऊन जातं, पण तुम्ही बघू शकता याच्या प्रकारे मी ओळखलं गेलं का नाही की खाली कंदसड लागलेली आहे. आणि कंदसड लागली तुमच्या समोर का हड हे का, हे कंदसड नासलेलं आहे. ह्याच्यातून पाणी निघते आणि असं नासलेलं राहते. हे का बघू शकता तुम्ही, कंदसड लागलेली आहे. कितीही जरी चांगला प्लॉट असला, कितीही जरी वाढला आणि तुमच्या हळदीला कंदसड लागली आणि तुम्ही वेळेच्या वेळी जर ड्रिचिंग केली नाही तर तुमच्या हळदीची अर्ध्यात डायरेक्ट घट कमी होणार. हळद कितीही चांगली असू द्या, तुम्ही कंदसड जर उपयोग नाही केला तर समजायचं हळदीला कितीही फूट येऊ द्या, कितीही हळद चांगली दिसायला राहू द्या वरी, पण खालून हळद पुरी खाऊन टाकती आळी. त्याच्यामुळे आपण वेळेच्या वेळी जर तुम्ही ड्रिचिंग केली हळदीला, आता हे पाऊस काळ एवढ्या जास्त प्रमाणात होते त्याच्यामुळे हुमणी आळीचे पळे सगळ्यात जास्त अटॅक करतात. आता व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आता मला आज किंवा उद्या ड्रिचिंग करावीच लागेल, कारण की कंदसड कुठे कुठे लागली आणि कुठे कुठे लागली म्हणजे ती आता थांबायच्या लक्षणात आहे. थोडीच आहे कंदसड, ही थांबू शकते लवकर, आणि दुसरी कंदसड नाही थांबू शकत, कारण की जास्त झाली ना आपल्याला 2 वेळेस करायला लागते. आणि तुम्हाला तर सांगितलेलं आहे मी कशी ड्रिचिंग करायची. तर हे बघू शकता हळद तुम्ही आता सगळी आपल्याला कंदसड सापडली आणि ती पण अर्ध्या हळद आल्या सापडली. आता दुसरीकडे का नाही दिसत, पण आपल्याला हळद जेव्हा निंदन करतात आपले, एवढं लक्षात घ्या, निंदन करतात तर बायाला म्हणायचं कुठं कोंगा उपसून येतोय का, कारण की बाया सगळीकडे निंदतात. त्याच्यामुळे आपल्याला लवकर कळेल की हळद कशी आहे काही नाही. आणि आपल्याला कळल्यामुळे की समजेल आपल्याला की कोणतं औषध फवारता येईल. नाहीतर तुम्हाला समजत नसेल तर डायरेक्ट हळद उपटायची आणि दुकानदाराकडे न्यायची, ते सांगितलं जाईल आपल्याला. चांगल्या दुकानदाराकडे जा, की अशा फसवणाऱ्या दुकानाकडे गेलं तर तुम्हाला फसवण्यात जाईल. कारण की औषध कितीही महागाचे देतात. एकरी तुम्हाला 4,000चं 3,000चं जर औषध देऊ लागले तर काय फायदा आहे. जर याच्यामध्ये तुम्ही एक बुरशीनाशक घ्यायचं सिजंटा कंपनीचं, बुरशीनाशक घेतलं, एक कीटकनाशक घ्यायचं. आणि कीटकनाशक कसं घ्यायचं, तुम्ही जर कीटकनाशक घेतलं तर कॉम्बो करायचा. कोणी काहीही म्हणो, कॉम्बो करून त्याची ड्रिचिंग करायची. औषध थोडं जास्त प्रकारात आणायचं. आणि लोक म्हणतील तुम्हाला एकराचं औषध नाही. जर आपण एकूण ड्रिचिंग केली आणि एकूण केली तर आपल्याला एकरी, आता माझं 1 एकर 10 गुंठे वावर आहे, तर मला याच्यात बघा 30 टाक्या लागल्या, म्हणजे 30 ते 25 टाक्या, म्हणजे दोन्ही गुण ड्रिचिंग करायला. तर याचा अंदाज घ्या की आपल्याला टाक्याचा किती टाक्याचं औषध दिले. तर तुम्हाला टाक्याचं दिलं असेल 12 टाक्याचं, तुम्ही 2 एकरचं औषध आणून ड्रिचिंग करा, तरच थांबल तुमची ड्रिचिंग. नाहीतर आपलं हुमणी आळी कंदसड आणि ती कंदमाशी, म्हणजे सगळं थांबून जाईल तुमचं जर तुम्ही औषध जास्त प्रकारे ड्रिचिंग केली तर. कारण की पाण्याचा प्रमाण 200 लिटरच देतात ती, तर 200 लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही त्याच्या 25 टाक्या केल्या तर ते काहीही लागू होत नाही. आणि जर तुम्ही त्याचं वेळोच्या वेळी त्याच्या 12 टाक्या केल्या, 12 आणि 12 24 टाक्या, म्हणजे 2 एकराचं औषध आणून तुम्ही 24 टाक्या केल्या, तर हळदीची कंदसड जाग्यावर थांबल, हळदीला हुमणी लागणार नाही, जाग्यावर थांबल, अटॅक होणार नाही. तर त्याच्यामुळे सांगतो मी तुम्हाला. आणि हे बघू शकता आपली हळद कशी आहे. तर तुम्ही आता मी तुम्हाला सगळी हळद दाखवण्याची प्रयत्न करतो, कधीही तुम्हाला असं लपवत नाही की काट्याची हळद दाखवत नाही किंवा मधातली हळद दाखवत नाही, जिथं चांगली आहे तिथली हळद दाखवत नाही, आणि प्रत्येक हळद दाखवतो मी तुम्हाला. आणि या हळदीत ही बघा, ही माझ्या भावाची हळद आहे, ही हळदीत आणि या हळदीत
या हळदीत आणि या हळदीत फक्त 4 दिवसाचा फरक आहे. 4 दिवसाच्या फरकमुळं ती हळद लई मागची आहे. म्हणजे डाऊन पद्धतीनं तिनं फुटवे केलं नाही, काही नाही तेवढी, पण हिचे फुटवे झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला प्लॉट कसा दिसतो इथं, आणि ते प्लॉट कसा दिसतो इथं बघू शकता. आणि कमेंटमध्ये सांगू शकता कोणता प्लॉट चांगला दिसतो इथं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.